कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। बाधाएं आती हैं आए, गिरे प्रलय की घोर घटाएं। पांव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं। निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। हा जो परिसर आहे राजगड किल्ल्याच्या अवतीभोवतीचा, तो पूर्णपणे डोंगराळ परिसर आहे। सर्व मुलं हुशार आहेत, काटक आहेत, त्यांच्यामध्ये शूरता आहे, धैर्यता आहे, परंतु अशा मूलभूत सुविधा आहेत की ज्या सुविधा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत। जवळपास 40 गावामधून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत। अगदी दुर्गम अशा परिसरामधून त्या मुलींना शिक्षण घेण्यासाठी जवळपास 20 ते 25 किलोमीटरचं अंतर जे आहे हे अंतर पायी चालू लागत होतं। जर आपण राजगड तालुका जर पाहिला तर इथं पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे। जर पाऊस असेल तर मुलं शाळेत येऊ शकत नाहीत, आणि जर मुलं जर शाळेत नसतील तर शिक्षकांनी शिकवायचं कसं, हाही मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो। पावसाळ्यामध्ये येताना खूप आम्ही भिजायचो, पाऊस असायचा, शाळेत यायला खूप उशीर व्हायचा। शाळेत आल्यानंतर सर काय शिकवतात हेही समजायचे नाही। भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या प्रवासाच्या दरम्यान माझा राजगडमध्ये येण्याचा योग आला। अंधार पडू लागला होता, 6:30चा वगैरे सुमार असेल। 5-6 मुली एकमेकींचे हात धरून चालल्या होत्या। या ठिकाणी आपण मुलांना 2 किलोमीटर अर्धा मीटर सुद्धा एकटे सोडत नाही, या मुली कशा जात असतील। त्यावेळेस काय करायचं म्हणून शोधत असताना समोर एकच नाव आलं, आमचे उच्चतंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा भेटले। दादांनी विषय समजून ऐकला सगळा। दुसऱ्या दिवशी माझ्याकडनं यादी घेऊन आठवड्याभरामध्ये त्या शाळासाठी आम्ही बस प्रवासाची सोय मुलींची आम्ही करून घेतली। सम्मुख फैला अगर देय पथ, प्रगति चिरंतन कैसा इति अब। सुस्मित हर्षित कैसा श्रमश्लथ, असफल सफल समान मनोरथ। सब कुछ देकर कुछ न मांगते, पावस बनकर ढलना होगा। कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा। आम्हाला ही बस सुरू झाल्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे। चंद्रकांत दादा पाटील यांनी बसची सोय करून दिली। या बसमुळे आम्ही वेळेत शाळेत पोचू पण शकतो, घरी पण वेळेत येऊ शकतो। आता आमच्या मुली सुरक्षित शाळेत जात आहेत आणि बस सेवा सुरू झाल्यामुळे आमच्या मुली सुरक्षित घरी येत आहेत। त्यामुळे आमची सर्व काळजी मिटलेली आहे। आम्हाला शिक्षकांना जी भीती असायची, या मुली आणायच्या कशा, सोडवायच्या कशा, न्यायच्या कशा, घरी पोहोचतील कशा, ही आमच्या शिक्षकांची सुद्धा महत्त्वाची जबाबदारी होती। पण या जबाबदारीतून सुद्धा या बस सेवेमुळे आम्ही अगदी मुक्त झालेलो आहोत। त्यामुळे आमच्या कामामध्ये सुद्धा आम्हाला चांगल्या आनंदाने वाढ करून मुलींच्या गुणवत्तेकडे लक्ष देता येते। चंद्रकांत दादा पाटलांनी तात्काळ बसची सुविधा उपलब्ध केली। मुली ज्या 7वी पर्यंत शिकत होत्या त्या आता 12वी 15वी पर्यंत शिक्षण घेत आहेत। मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढलेला आहे आणि मुलींना चांगली शिक्षणाची संधी उपलब्ध झालेली आहे। त्यामुळं मी आमच्या भागातर्फे, राजगड तालुक्यातर्फे चंद्रकांत दादा पाटलांचं मनापासून आभार मानतो।